नमस्कार, मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करिअर अकॅडमी। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा भरतीबद्दल चर्चा करणार आहोत। नुकतीच सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस अँड सेंट्रल आर्मर्ड पोलीस फोर्सेस एक्झामिनेशन 2020 याचं नोटिफिकेशन डिक्लेअर झालेलं आहे। ही जी परीक्षा आहे ही स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेतली जाते। त्यामुळे ssc.nic.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही परीक्षा जी आहे या परीक्षेची जाहिरात पाहू शकता। ssc.nic.in या वेबसाईटवर गेल्यानंतर लेटेस्ट न्यूजमध्ये तुम्हाला ही पहिलीच जाहिरात दिसून येईल। या जाहिरातीमध्ये जी पदे या परीक्षेमार्फत भरली जाणार आहेत त्याबद्दल अतिशय सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे। ही जी परीक्षा आहे ही परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेतली जाते। या परीक्षेचं नाव आहे सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस अँड सेंट्रल आर्मर्ड पोलीस फोर्सेस एक्झामिनेशन 2020। यावर्षीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये जी पदं भरली जात आहेत सब इन्स्पेक्टर GD इन CAPFs, सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह मेल फिमेल इन दिल्ली पोलीस ही नॉन गॅझेटेड ग्रुप B आणि ग्रुप C ची जी पदं आहेत त्यांसाठी ही भरती घेतली जात आहे। यामध्ये जर टोटल वॅकन्सीज बघितल्या तर ह्यांची संख्या तुलनेने खूप जास्त आहे। म्हणजे विशेषतः जी महाराष्ट्रातील मुले वर्षानुवर्ष MPSC या परीक्षेची तयारी करतात अशा मुलांसाठी सुद्धा ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे। MPSC मार्फत निघणाऱ्या जागांच्या तुलनेत या जागांचं प्रमाण अतिशय जास्त आहे। म्हणजे जर आपण या ठिकाणी पाहिलं सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस तर त्यामध्ये जे सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस मेलसाठी एकूण 91 पदं आहेत। त्यानंतर सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह इन दिल्ली पोलीस फिमेलसाठी 78 पदं आहेत। त्यानंतर सब इन्स्पेक्टर इन सेंट्रल आर्मर्ड फोर्सेसमध्ये एकूण पदे 1395, त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅनसाठी 139, अशी जवळजवळ 1400पेक्षा जास्त पदं, म्हणजे जवळपास सर्व पदांचा विचार केला तर एक साधारणपणे 1800 पदांची भरती या परीक्षेच्या मार्फत होत आहे आणि ती सुद्धा सब इन्स्पेक्टर सारख्या पदासाठी। यामध्ये तुमच्या लक्षात येईल की CRPFसाठी 1072 पदं आहेत। त्यामध्ये एक्स सर्व्हिसमॅनसाठी 107 पदे राखीव आहेत। BSFसाठी 244 पदे, 24 पदे एक्स सर्व्हिसमॅनसाठी राखीव आहेत। ITBPमध्ये 43 पदे, एक्स सर्व्हिसमॅनसाठी 4 पदे। CISF 43 पदे, एक्स सर्व्हिसमॅनसाठी 4 पदे। CISF 20 पदे एकूण, एक्स सर्व्हिसमॅनसाठी 2 पदे। SSB एकूण पदे 16, त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅनसाठी 2, अशी एकूण 1395 पदं आहेत। ही सर्व उमेदवारांसाठी आहेत आणि त्याचबरोबर अधिक 139 पदं जी आहेत ती एक्स सर्व्हिसमॅनसाठी राखीव आहेत। या परीक्षेची जी संपूर्ण माहिती आपण या दरम्यान घेणार आहोत की या परीक्षेसाठी पात्रता काय आहेत, परीक्षेचं स्वरूप कसं असतं आणि परीक्षेची तयारी कशी करायची याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत। यामध्ये जे रिझर्वेशनच्या ज्या कंडिशन्स आहेत त्याच्याबद्दल सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर नॅशनॅलिटी जी आहे, उमेदवार हा भारतीय नागरिक असावा। त्याचबरोबर ज्या भारतीय सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षांसाठी ज्या नॅशनॅलिटीच्या अटी आहेत त्या सर्व अटी दिलेल्या आहेत। एज लिमिटची आहे, ही महत्त्वाची बाब आहे। एज लिमिट या परीक्षेसाठी 20 ते 25 वर्ष आहे। म्हणजे उमेदवाराचा जन्म हा 2/1/1996 आणि 1/1/2001 या दरम्यान झालेला असावा, असे उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरतात। यामध्ये एज रिलॅक्सेशन जे आहे ते सर्व शासकीय नियमानुसार आहे। SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन त्यांच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आणखी 3 वर्ष। त्यानंतर जे विडोज आहेत, डिव्होर्स वुमेन आहेत, त्याचबरोबर वुमेन ज्युडिशियली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड्स, म्हणजे थोडक्यात विधवा, त्याचबरोबर घटस्फोटिता आणि परित्यक्त्या स्त्रिया ज्या आहेत त्यांच्यासाठी 35 वर्षापर्यंत वयाचं रिलॅक्सेशन आहे। त्यात जर SC ST गटातील असतील तर 40 वर्षासाठी आहे। जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स आहेत आणि अनरिझर्व्ह कोट्यातले आहेत त्यांच्यासाठी 30 वर्ष, तर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स OBC असतील तर 33 वर्ष, SC ST असतील तर 35 वर्ष, अशा पद्धतीने एज रिलॅक्सेशनसुद्धा आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या परीक्षेसाठी जी पात्रता आहे ही पात्रता म्हणजे की तो उमेदवार हा
या ठिकाणी जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर ऑल पोस्ट इज बॅचलर्स डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलंट. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॅचलरची पदवी म्हणजे तुम्ही BA, BSc, BCom असं कोणत्याही शाखेमधून जरी पदवीधर असाल तरीसुद्धा तुम्हाला ही परीक्षा देता येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो हाऊ टू अप्लाय. ssc.nic.inच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला याचं ॲप्लिकेशन करायचं आहे. ॲप्लिकेशन फी जी आहे ही 100 रुपये आहे. यामध्ये जी सेंटर्स ऑफ एक्झामिनेशन्स आहेत, आता महाराष्ट्रातील मुलांचा विचार केला तर आपण वेस्टर्न रिजनमध्ये येतो आणि वेस्टर्न रिजनमध्ये अहमदाबाद, वडोदरा, राजकोट, सुरत ही गुजरातमधली ठिकाणं आणि महाराष्ट्रामधली मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक या शहरामध्ये सुद्धा या परीक्षांची केंद्र आहेत. त्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या परीक्षेमध्ये ह्या संपूर्ण परीक्षेचं जर स्वरूप बघितलं तर यामध्ये द एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ पेपर 1, त्याच्यानंतर फिजिकल टेंडर्स टेस्ट PST, फिजिकल इंड्युरन्स टेस्ट PET पेपर 2, त्याच्यानंतर डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन. अशा पद्धतीने ही परीक्षा घेतली जाईल. आता याच्यामध्ये हे जे पेपर्स आहेत याच्यामध्ये जो पहिला पेपर आहे पेपर 1, हा पेपर 1 200 गुणांसाठी आहे. यामध्ये 200 गुणांसाठी पेपर आहे. 2 तास वेळ तो सोडवण्यासाठी तुम्हाला असणार आहे. ही जी परीक्षा आहे ही ऑनलाईन एक्झाम होते. 29/9/2020 म्हणजे 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरच्या दरम्यान ही परीक्षा घेतली जाईल. यामध्ये या पहिल्या पेपरमध्ये जे 4 घटक आहेत त्यामध्ये पहिला महत्त्वाचा घटक आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, म्हणजे थोडक्यात बुद्धिमत्ता हा घटक आहे, बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र. दुसरा घटक आहे जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस, सामान्य अध्ययन किंवा चालू घडामोडी हा घटक आहे. तिसरा क्वांटिटेटिव्ह ऑप्टिट्यूड, यामध्ये जी अंकगणितीय बुद्धिमत्ता आहे त्यामध्ये अंकगणिताचा जो भाग आहे त्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि इंग्लिश कॉम्प्रेशन, इंग्रजी आकलन म्हणजे थोडक्यात पॅसेजवर काही प्रश्न विचारले जातील. या प्रत्येक घटकासाठी प्रत्येकी 50 असे 200 गुण आहेत. 200 प्रश्न असतील आणि 2 तासाचा कालावधी असेल. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की यासाठी शक्यतो जी पुस्तकं वापरावयाची आहेत तुम्हाला RS अग्रवाल यांचं जे क्वांटिटेटिव्ह ऑप्टिट्यूड किंवा जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग ही पुस्तकं उपयोगी पडतील. त्याचबरोबर जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेससाठी लुसेंट पब्लिकेशन किंवा आर्यन पब्लिकेशनची पुस्तकं तुम्ही वापरू शकता. त्यानंतर जो दुसरा पेपर आहे तो म्हणजे इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेन्शन. हा पेपर अतिशय महत्त्वाचा आहे. हे तुमच्या लक्षात येईल की या परीक्षेमध्ये इंग्रजी या विषयाला सर्वात जास्त महत्त्व आहे, कारण पहिल्या पेपरमध्ये सुद्धा 50 गुणांसाठी इंग्रजी कॉम्प्रेन्शन आहे आणि दुसरा पेपर जो आहे तो इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेन्शन. यामध्ये 200 गुणांचा हा पेपर आहे. 200 प्रश्न असतील आणि 2 तासाचा कालावधी आहे. तर हा जो पेपर आहे या पेपरमध्ये साधारणपणे जे प्रश्न विचारले जातात हे ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रेन्शनवर. ग्रामरमध्ये एरर डिटेक्शन हा घटक महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच या घटकावर जास्त प्रश्न विचारले जातात. त्यानंतर व्होकॅब्युलरीमध्ये सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, फ्रेझल व्हर्ब्स, इडियम्स यासारखे जे घटक आहेत त्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. या घटकाच्या तयारीसाठी माझी जी कंप्लीट इंग्लिश ग्रामर अँड व्होकॅब्युलरी मेडीची ही 2 पुस्तकं अत्यंत उपयुक्त ठरतील, कारण यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या जुन्या प्रश्नांचा सुद्धा समावेश केलेला आहे. जुन्या प्रश्नपत्रिकांच्यामध्ये विचारले प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. अतिशय विस्तृत अशी मांडणी केलेली आहे आणि जी मराठी माध्यमातील मुलं या परीक्षांना बसू शकतात त्यांच्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणारे आहेत. या माझ्या 2 पुस्तकांच्या बरोबरच तुम्ही RS अग्रवाल यांचं इंग्लिश ग्रामर आणि व्होकॅब्युलरीचं पुस्तकसुद्धा रिफर करू शकता किंवा किरण पब्लिकेशनची पुस्तकं जी स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी आहेत ती पुस्तकंसुद्धा रिफर करू शकता. त्यानंतर जाहिरातीमध्ये या परीक्षेचा सविस्तर असा सिलेबस दिलेला आहे. जनरल इंटेलिजन्स रिझनिंगमध्ये कोणते घटक असतील, जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेसमध्ये कोणते घटक असतील, क्वांटिटेटिव्ह ऑप्टिट्यूडमध्ये कोणते घटक आहेत, इंग्लिश कॉम्प्रेन्शनमध्ये नेमकं काय विचारलं जाईल, इंग्लिश लँग्वेजचा संपूर्ण सिलेबस दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे व्होकॅब्युलरी, स्पेलिंग्स, ग्रामर, सेंटेन्स स्ट्रक्चर, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, सेंटेन्स कंप्लीशन, फ्रेजेस, इडिओमॅटिक यूज ऑफ वर्ड्स, कॉम्प्रेन्शन या घटकांचा समावेश आहे.
त्यानंतर तुमची फिजिकल टेस्ट होणार आहे, PST आणि PET, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल इंड्युरन्स टेस्ट. फिजिकल स्टँडर्ड टेस्ट जी आहे ती सर्व पोस्टसाठी जी आहे त्याची थोडक्यात त्यांनी माहिती दिलेली आहे. या फिजिकल स्टँडर्ड टेस्टमध्ये जी हाईट आहे ती पुरुष उमेदवारांची 170 सेंटीमीटर असली पाहिजे, छाती न फुगवता 80 आणि फुगवून 85 सेंटीमीटर असली पाहिजे. जे हिली एरियाजमधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हाईट 165 सेंटीमीटर आहे, शेड्यूल ट्राईबसाठी 162.5 सेंटीमीटर आहे. अनरिझर्व कॅटेगरीमधल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी 157 आहे, हिली रिजनमधल्या महिलांसाठी 155 आहे आणि त्याचबरोबर ज्या शेड्यूल ट्राईबच्या महिला आहेत त्यांच्यासाठी हाईट 154 सेंटीमीटर आहे. तर ह्या कंडिशन्स ज्या फिजिकल स्टँडर्ड टेस्टसाठी आहेत त्या तुम्ही पाहू शकता. त्यानंतर जी फिजिकल एंड्युरन्स टेस्ट होणार आहे, ही फिजिकल एंड्युरन्स टेस्ट जी आहे त्यामध्ये पुरुषांसाठी 16 सेकंदामध्ये 100 मीटर धावणं, 6.5 मिनिटामध्ये 1.6 किलोमीटर धावणं म्हणजे 1600 मीटर धावणं, त्याचबरोबर 3.65 मीटर लाँग जंप, 1.2 मीटर हाय जंप, 4.5 मीटर शॉर्टपुट. तर महिलांसाठी 18 सेकंदामध्ये 100 मीटर धावणं, 4 मिनिटामध्ये 800 मीटर धावणं, त्यानंतर 2.7 मीटर लाँग जंप, 0.9 मीटर हाय जंप. अशा ज्या इव्हेंट आहेत ह्या फिजिकल एंड्युरन्स टेस्टसाठी म्हणजे PETसाठी आहेत. आणि याच्यातून त्यानंतर तुम्हाला जे तुमचे मेडिकल स्टँडर्ड आहेत त्या मेडिकल एक्झामिनेशन वगैरे दिल्या जातील. याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिली आहे. जाहिरातीची जी लिंक आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की टॅटूजबद्दल बऱ्याच उमेदवारांना शंका असते. तर या ठिकाणी हा जो टॅटूजबद्दलची जी माहिती आहे ती व्यवस्थित वाचून घ्या. टॅटूज विल बी अलाउड ॲज पर फॉलोविंग स्टिप्युलेशन्स ओनली. टॅटू डिपिक्टिंग रिलिजियस सिम्बॉल ऑर फिगर्स अँड नेम ॲज फॉलो इन इंडियन आर्मी आर परमिटेड. म्हणजे जर ते टॅटू तुमचे रिलिजियस सिम्बॉल किंवा काही फिगर्स किंवा नाव असे जर असतील तर ते त्या ठिकाणी अलाउड असतील. टॅटूज मार्क ऑन ट्रॅडिशनल साइड्स ऑफ द बॉडी लाईक इनर आस्पेक्ट ऑफ फोरआर्म but only left forearm, being non-saluting limb or dorsum of the hands will be allowed. Tattoos mark on traditional sides of the body like inner aspect of forearm but only left forearm. म्हणजे थोडक्यात त्यामध्ये लक्षात ठेवा की जो तुमचा सॅल्युटिंग हँड आहे त्याच्यावर मात्र जर टॅटू असतील तर ते अलाउड नाही आहे. साईज मस्ट बी लेस दॅन 1/4 ऑफ द पर्टिक्युलर पार्ट. त्याची साईज ही 1/4 असली पाहिजे ज्या पार्टवर आहे. म्हणजे समजा एल्बो ऑर हँड ऑफ द बॉडी तुमच्या एल्बोवर आहे तर त्याच्या 1/4 साईज असेल तर तो अलाउड केला जातो. तर ह्या मुद्द्याकडेही तुम्हाला थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल. तर अशा पद्धतीने ही जाहिरात सविस्तर आहे. त्याच्यामध्ये कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे टप्पे सांगितलेले आहेत. ही सविस्तर जाहिरात तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर मोड ऑफ सिलेक्शन कसं असेल त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्हाला जी पेपर 1 आणि पेपर 2चे जे मार्क्स आहेत याच्यामध्ये कमीत कमी अनरिझर्व कॅटेगरीसाठी 30% मार्क्स पडले पाहिजेत. OBC किंवा EWS म्हणजेच इकॉनॉमिकल जे क्लासेस आहेत त्यांच्यासाठी 25% मार्क्स पडले पाहिजेत. ऑल अदर कॅटेगरीजसाठी 20% मार्क्स पेपर 1 पेपर 2मध्ये पडले पाहिजेत. मग त्याच्यानंतर त्यांची PET PST होईल आणि त्यानंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल. तर अशा याबद्दलच्या सविस्तर अशा माहिती यामध्ये दिलेल्या आहेत. जी अंतिम निवड यादी असेल ही अंतिम निवड यादी तयार करत असताना टोटल मार्क्स इन पेपर 2 त्यानंतर डेट ऑफ बर्थ वगैरे ह्या सगळ्या अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द नेम्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून की जो इतर सर्व भरतीमध्ये दिला जातो त्याचा विचार करून अंतिम यादी जाहीर केली जाईल. काही जे नियम वगैरे आहेत ह्या नियमांचा वगैरे त्यामध्ये जाहिरातीमध्ये समावेश आहे. त्यानंतर फॉर्म कसा भरावयाचा याची अतिशय सविस्तर अशी माहिती त्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. तर अशा पद्धतीने ही अतिशय उपयुक्त अशी जाहिरात आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना खरोखरच अतिशय महत्त्वाची अशी संधी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या या परीक्षेमार्फत निर्माण झालेली आहे. तर आपण सर्वजण नक्कीच या संधीचं सोनं कराल. या परीक्षेसंदर्भात काही मार्गदर्शन हवं असल्यास माझ्या
मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा जो 8070903232 हा जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही निश्चित कॉन्टॅक्ट करून मला विचारू शकता. मी या परीक्षेची तुम्हाला जी माहिती हवी असेल ती देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.